नमस्कार, आशिष सर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भाषा व लिपी हे जे मागच्या वर्षीचे प्रश्न आलेले आहेत एमपीएससी मध्ये किंवा कंबाईन मध्ये ते आपण घेणार आहोत मित्रांनो, आणि सरळ सेवेमध्ये पण. तर पहिला प्रश्न आहे, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? इथं मित्रांनो जे आहे लिपीस आहे. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मराठी भाषा लिपी ही कोणत्या नावाने ओळखली जाते? देवनागरी लिपीने ओळखली जाते आणि मोडी लिपीने ओळखले जाते. तर मग उत्तर कोणतं आहे? ब आणि क. ब आणि क. देवनागरी लिपी, मराठी भाषा ही देवनागरी लिपी आणि मोडी लिपीमध्ये ओळखली जाते. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा वापर करतात. मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा वापर करतात. कोणत्या लिपीचा? देवनागरी लिपीचा वापर करतात. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, देवनागरी लिपी लिहिण्याची योग्य पद्धत ओळखा. देवनागरी लिपी मित्रांनो ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. तर हे आहे देवनागरी लिपी हे उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाते. चूक आहे. देवनागरी लिपी अक्षर मोडून लिहिल्या जाते. चूक आहे. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते, म्हणून उत्तर आहे तिसरा. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, भाषिक कौशल्याचे सामान्यपणे किती पायऱ्या आहेत? तर एकूण 5 पायऱ्या आहेत मित्रांनो. ते 5 पायऱ्या कोणकोणत्या? भाषण, श्रवण, लेखन, वाचन आणि संभाषण. एकदा बघून घ्या मित्रांनो, भाषण, श्रवण, लेखन, वाचन आणि संभाषण असे एकूण 5 पायऱ्या आहेत. पाचवा प्रश्न आहे, विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे होय. तर कोणते साधन आहे? भाषा आहे, लिपी आहे की संवाद आहे? तर भाषा आहे. विचार, भावना आणि अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो. त्याला आपण शब्द असे म्हणतात. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला आपण काय म्हणतो? शब्द म्हणतो. त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? तर 27 फेब्रुवारीला असतो. 27 फेब्रुवारी हा काय असतो? विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. 8वा प्रश्न आहे, चूक बरोबर ते सांगा. चूक बरोबर ते सांगा. प्राचीन काळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्टी या 2 लिपी प्रचलित होत्या. ब आहे, खरोष्टी ही आर्य भाषेची लिपी आहे. क आहे, अक्षराची निर्मिती केल्यास लिपीला ब्राह्मी म्हणतात. तर मित्रांनो याचा क अ बरोबर आहे आणि क पण बरोबर आहे. अ बरोबर आहे आणि क पण. तर उत्तर आहे तिसरा, अ आणि क. इथं खरोष्टी लिपी ही आर्य भाषेची लिपी नाही, इथं आहे मित्रांनो, म्हणून हा चूक आहे. त्याच्यानंतर 9वा प्रश्न आहे, भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर साहित्य निर्मितीसाठी ती आवश्यकतेचे सर्वोत्तम माध्यम आहे. तर हा वाक्य मित्रांनो बरोबर आहे, संपूर्ण बरोबर आहे. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे, देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे बरोबर वाक्य ओळखा. आपल्याला कोणते वाक्य ओळखायचे आहे? बरोबर वाक्य. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. हा मित्रांनो बरोबर आहे, बरोबर आहे. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वरून खाली अशी आहे, चुकीचा आहे. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत उजवीकडून डावीकडे, हा पण चुकीचा आहे. आणि देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वर्तुळाकार आहे, हा पण चुकीचा आहे. तर देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कोणती आहे? डावीकडून उजवीकडे. त्याच्यानंतर 11वा प्रश्न आहे, मराठी भाषेसंबंधी पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे? अयोग्य म्हणजेच चुकीचे कोणते वाक्य आहे? तर मराठी अस्मिता आपल्या माणसाची असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हणावे. हा कोणाला आपण म्हणावे, हा बरोबर आहे मित्रांनो. मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा आहे, बरोबर आहे. हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे, नाही, संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे. त्याच्यानंतर 4था आहे, आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो. तर हा पण बरोबर आहे. तर चूक कोणता आहे? तिसरा आहे.
चूक म्हणजेच अयोग्य वाक्य कोणतं आहे? तिसरा, कारण की तिथं हिंदीच्या जागी संस्कृत यायला पाहिजे. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे, चुकी बरोबर ते सांगा. चुकी बरोबर ते सांगा. तर चुकी बरोबर ते सांगा. आपण जी लिपी वापरतो तिला ब्राह्मी लिपी म्हणतात, हा बरोबर आहे. देवनागरी लिपी देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरक्या, गोलसर अशा रेषांनी बनवलेली असते, हा पण बरोबर आहे. देवनागरी लेखन पद्धती उजवीकडून डावीकडे लिहिली जाते, तर हा कोणता आहे? हा मित्रांनो उजवीकडून डावीकडे नाही, डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते, तर क हा चूक आहे. क हा चूक आहे. इथं अ आणि ब बरोबर ऑप्शन नाही आहे, म्हणून क हा चूक आहे. तर आपल्याला चूक विचारलेला होता तिथं पर्यायावरून. त्याच्यानंतर 13वा प्रश्न आहे, पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. भासा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण भासा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण प्रत्येक 12 किलोमीटरवर किंवा एक वाक्य मित्रांनो, मराठी भाषा ही किंवा कोणतीही भाषा प्रत्येक 12 कोसावर बदलत असते, कारण की तिच्या भाषेचा सतत प्रवाह नसतो, हा चुकीचा आहे. भाषेमध्ये सतत बदल होत असते, तर उत्तर आहे मित्रांनो दुसरा, भाषेमध्ये सतत प्रवाह बदलत असतो. त्याच्यानंतर 14वा प्रश्न आहे, खालील विधानातील योग्य उत्तर शोधा. 14, आपले भाषिक कौशल्य विविध कोणातून घडत असते, बरोबर आहे. आपली भाषिक कौशल्य विविध कोणातून घडत असते, ते कोणकोणते कौशल्य आहेत? असे एकूण कौशल्य कोणते आहेत? 5 आहेत. कोणकोणते? भाषण, लेखन, श्रवण, वाचन आणि संभाषण. तर ऐकणे फक्त मित्रांनो इथं आपले भाषिक कौशल्याच्या कोणत्या कोणातून घडत असते, तर कोणातून? अब क आहे, अब क. त्याच्यानंतर खरोष्टी भाषा कोणत्या दिशेने लिहिली जाते? खरोष्टी भाषा ही कोणत्या दिशेने लिहिली जाते? जशी आपण देवनागरी लिपी लिहितो त्याचप्रमाणे खरोष्टी भाषा ही लिहिली जाते, म्हणजेच डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. त्याच्यानंतर 16वा प्रश्न आहे, ब्राह्मी लिपीचे वैशिष्ट्य काय आहे? प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्ह असते, बरोबर आहे. वर्णमालेतील स्वर आणि व्यंजन असतात, ते पण बरोबर आहे. ध्वनीच्या प्रतिनिधित्व करणारी लिपी आहे, बरोबर आहे. म्हणजेच वरील पैकी सर्व बरोबर आहे. त्याच्यानंतर 17वा प्रश्न आहे, लिहिता शब्द वापरल्याने आपल्याला काय शब्द झाले असे म्हणतात? तर लिहिता म्हणजेच लेखन, लिहिता म्हणजेच लेखन. 18वा प्रश्न आहे, देवनागरी लिपीचा उगम कोणत्या भाषेतून झाला? देवनागरी लिपीचा उगम कोणत्या भाषेतून झाला मित्रांनो? तर देवनागरी लिपीचा उगम एकूण भाषा, देवनागरी लिपीचा उगम म्हटला तर संस्कृत भाषेमधून झाला, तर एकूण असे भाषा किती आहेत? त्या आहेत 5. कोणकोणत्या? मराठी, संस्कृती, हिंदी, बंगाली आणि पाली. तर उत्तर कोणतं आहे? ये मराठी, हिंदी, संस्कृत, हे 8. त्याच्यानंतर 19वा प्रश्न आहे, विचार व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिन्हाच्या समूहास काय म्हणतात? चिन्हाच्या समूहास काय म्हणतात? तर भाषा म्हणतात, भाषा म्हणतात. मराठी भाषा जो व्यक्त करण्याच्या वापरल्या जाणाऱ्या चिन्हाच्या समूहास भाषा म्हणतात. त्याच्यानंतर 20वा प्रश्न आहे, नागरी या शब्दाचा अर्थ काय आहे? नागरी या शब्दाचा अर्थ तुम्ही सांगा मित्रांनो, तुम्ही स्वतः याचा उत्तर द्याल. तर उत्तर आहे आधुनिक. त्याच्यानंतर 21वा प्रश्न आहे, पुढील पैकी देवनागरी लिपीचा उगम काय आहे? पुढील पैकी देवनागरी लिपीचा उगम काय आहे? तर संस्कृत मधून. देवनागरी लिपी कुठून उगम पावली? संस्कृत मधून पावलेली आहे. देवनागरी लिपी भारतीय भाषांसाठी उपयुक्त का मानली जाते? देवनागरी लिपी ही भारतीय भाषेसाठी उपयुक्त का मानल्या जाते? प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्यामुळे, बरोबर आहे. लेखन सुलभ असल्यामुळे, बरोबर आहे. वाचन सुलभ असल्यामुळे, वरीलपैकी सर्व. त्याच्यानंतर 23वा प्रश्न आहे, आपल्या राज्यातील पहिली मराठी व्याकरण पुस्तके कोणी लिहिली? तर आपल्या राज्यातील मराठी व्याकरण पुस्तके कोणी लिहिली? दादोबा पांडुरंग तर्खडकर. त्यालाच आपण मराठीचे पाणिनी म्हणतो. भाषा म्हणजेच काय? भाषा म्हणजेच लिहिणे, वाचन, बोलणे आणि शिकणे, हे ते भाषा आहे मित्रांनो. आता आपण सरळ सेवेचे जे प्रश्न, जे एक्झाम मध्ये सरळ सेवेचे आलेले आहेत, तलाठीमध्ये किंवा आरोग्य भरतीमध्ये, हे प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहेत. कोणत्याही परीक्षेचा अभ्यास तुम्ही जर कराल तर मराठी व्याकरणामध्ये सर्व टॉपिक सेम असतात आणि ते प्रश्न येत असतात. तर पहिला प्रश्न आहे सरळ सेवेत मधला, मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख
डॅश डॅश येथे सापडतात. तर मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोठे सापडतात? श्रवण बेळगोळ म्हणजेच कर्नाटकातील श्रवण बेळगोळ येथे प्राचीन शिलालेख सापडतात. दुसरा प्रश्न आहे, एखादा शब्द समूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झालेला आहे तर त्याला काय म्हणतात? एखाद्या शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाले आहे त्याला काय म्हणतात? वाक्य म्हणतात. तिसरा प्रश्न आहे, व्याकरण या शब्दाचा अर्थ कोणता? व्याकरण म्हणजेच भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, मराठी लेखनाची लिपी कोणती आहे? मराठी लेखनाची लिपी कोणती आहे? तर देवनागरी लिपी आहे. आणि देवनागरी ही कुठून आली आहे? संस्कृत भाषेपासून तयार झालेली आहे. तर पाचवा प्रश्न आहे, मराठी भाषा कोणत्या कुळातील आहे? मराठी भाषा ही इंडो युरोपियन कुळातील आहे. मराठी भाषा कोणत्या कुळातील आहे? इंडो युरोपियन कुळातील. खालील पैकी चुकीची जोडी शोधा. खालीलपैकी चुकीची जोडी. ज्ञानेश्वर, आपल्याला चुकीची जोडी लिहा. ज्ञानेश्वरी कोणी लिहिले? ज्ञानेश्वरांनी लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी. दुसरा आहे कस्तुरी मृंग कोणी लिहिले मित्रांनो? आचार्यत्र. व्हेरी इम्पॉर्टंट आहे मित्र. आणि रणजित देसाई यांनी काय लिहिले? स्वामी. गीताई कोणी लिहिले? लोकमान्य टिळकांनी नाही लिहिले. गीताई विनोबा भावेने लिहिले. आणि गीतांजली लोकमान्य टिळकांनी लिहिले. मित्रांनो इथं तुम्ही कन्फ्यूज होता. गीताई आणि गीतांजली. तर गीतांजली लोकमान्य टिळकांनी लिहिले आणि गीताई विनोबा भावेने लिहिले. त्याच्यानंतर सातवा प्रश्न आहे, देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे कारण सांगा. देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे कारण काय आहे? तर देवनागरी लिपी वर्णाच्या स्वतंत्र चिन्हाच्या दर्शविता येत नाही, चूक आहे. त्याच्यानंतर उच्चारात येणाऱ्या प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्हाने दर्शविता येते. त्याच्यानंतर तिसरा आहे, ध्वनीला स्वतंत्र चिन्ह नसते, हा पण चुकीचा आहे. एका वर्णाला दोन ध्वनी असतात. तर हा मित्रांनो बरोबर आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आठवा प्रश्न आहे, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणते? मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण आहे. कोणी लिहिले? बाळाशास्त्री जांभेकरांनी. त्याच्यानंतर नववा प्रश्न आहे, मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहे? मराठीतील पहिले स्त्री कादंबरीकार कोण आहे? स्त्री कादंबरीकार कोण आहे? मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार लक्ष्मीबाई टिळक आहे. त्याच्यानंतर निबंधमाला कोणाला म्हटले आहे? निबंधमाला विष्णू शास्त्री चिपळूणकरांना म्हटलेली आहे. कारण की विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हे तुमच्यासाठी आहेत, हे एक्झाम मध्ये येऊ शकतात, त्यामुळे हे प्रश्न घेतलेले आहेत. तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. त्यांनी मराठीतील व्याकरणाचे कोणत्या नावाचे पुस्तक लिहिले? तर कोणत्या नावाचे पुस्तक लिहिले? उत्तर द्या मित्रांनो. कोणत्या नावाचे पुस्तक लिहिले यांनी? तिसरा, मराठी भाषेचे व्याकरण, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, हे पुस्तक दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी 1832 मध्ये लिहिले. मित्रांनो अभिजात भाषा म्हणजेच काय? अभिजात भाषा म्हणजेच प्राचीन काळातील भाषा आहे. प्राचीन काळातील भाषा चूक आहे. आधुनिक काळातील भाषा हा पण चूक आहे. प्राचीन काळात मान्यता प्राप्त भाषा आणि आजही तेथे अस्तित्व आहे. तर चौथा क हा योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा किती भाषांना मिळालेला आहे? अभिजात भाषेचा दर्जा हा किती भाषांना मिळालेला आहे? 6 भाषांना मिळालेला आहे. कोणकोणत्या आहेत त्या? गुजराती, संस्कृती, हिंदी, बंगाली आणि पाली. 6 भाषांना मिळालेला आहे. आदर्श लिपी म्हणजेच काय? आदर्श लिपी म्हणजेच काय? आदर्श लिपी म्हणजेच पहिला आहे मित्रांनो, तोंडावाटे निघणाऱ्या प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दर्शविणे. एका ध्वनीसाठी एकच चिन्ह असणे, हा पण बरोबर आहे आणि हा पण बरोबर आहे. इंग्रजी व फ्रेंच लिपी
जगातील आदर्श लिपी मानतात, ते पण बरोबर आहे. म्हणजेच उत्तर अ, ब, क हे तिन्ही योग्य आहे. त्याच्यानंतर 5वा आहे, आतापर्यंत 6 भाषांना अभिजात दर्जा असून त्या खालीलपैकी कोणत्या? त्या खालीलपैकी कोणत्या? तर कोणकोणत्या आहेत मित्रांनो? तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, ओडिसी आणि संस्कृत. ओडिसी आणि संस्कृत. तर चौथा हा प्रश्न आहे, चौथा उत्तर आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी योग्य विधान ओळखा. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अ आहे खरोष्टी लिपी. अ आहे खरोष्टी लिपी उर्दू भाषेत लिहिली जाते. हा पण बरोबर आहे. खरोष्टी लिपी हे उर्दू भाषेत लिहिली जाते. खरोष्टी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते, तो पण बरोबर आहे. आणि भारतात इसवी सन 6व्या शतकात ब्राह्मी व खरोष्टी लिपी अस्तित्वात होत्या. तर तिन्ही मित्रांनो बरोबर आहेत. तिन्ही वाक्य बरोबर आहेत. अ, ब, क हे तिन्ही बरोबर आहेत. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखतात? मराठी भाषेचे हा सी आहे मित्रांनो. शिवाजी वरून तुम्ही हा वी लक्षात ठेवा आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकरांना. मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकरांना. मराठीतील पहिले नाटक सीता स्वयंवर 1843 मध्ये कोणी लिहिले? तर कोणी लिहिले? विष्णुदास भावे यांनी लिहिले. हे झाले मित्रांनो एकूण भाषा, लिपी आणि व्याकरण याच्यावरील एमपीएससी मध्ये जे परीक्षा होतात ते विचारलेले प्रश्न आणि सरळ सेवेमध्ये विचारलेले प्रश्न. जर मित्रांनो तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल तर आज 9637064374 या नंबरवर संपर्क साधावा. आणि आशिष सर एज्युकेशनला तुम्ही लाईक केले नसेल, सबस्क्राईब केले नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.